या सरकारने अनेकदा शेतकऱ्याला फसवलेलं आहे. गेल्या वर्षीचंही अवकाळी पावसाची मदत अजून दिलेली नाही. आता मधल्या काळात 2 महिन्याच्या पहिले झालं, बजेट अधिवेशनाच्या पहिले त्याची मदत दिलेली नाही. पुन्हा शेतकरी उभा व्हायला गेला, पुन्हा आता अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. सरकारने मागचं मधल्या काळातलं आणि हे सगळं मिळून मोठी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे, शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे. नाहीतर हे शेतकरी विरोधी भाजप आहे, हे महाराष्ट्रातला शेतकरी यांना ओळखून जाईल आणि त्याचे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावं लागतील. ही भूमिका आमची आहे. नाफेड येथील कांदा घोटाळ्यासंदर्भात असून खरं त्यांच्या सहभाग असल्याची माहिती आहेच ना, कारण की तिथं शेतकऱ्यांपेक्षा अशा बोगस माणसांना आणि मुठभर व्यापाऱ्यांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न झाला. ज्यावेळेस आमचा कांदा निघतो, महाराष्ट्रातला कांदा निघतो, कारण की आज देशामध्ये कांदा उत्पादन जे होतं त्याच्यातलं 60% उत्पादन फक्त महाराष्ट्रात होतं आणि त्याच्यामध्ये नाशिक भाग हा सगळ्यात मोठा आहे. आणि त्यावेळेस विदेशातून आयात कांदा केला जातो आणि कांद्याचे भाव पाडले जातात आणि याचाच अर्थ शेतकऱ्यांना बर्बाद करायचं आणि अशोक खरातसारखी लोक आणि मोठा व्यापारी याला पोचण्याचं काम हेच लोक करायचे आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे काही खोटे आयडी, खोटे सातबारे जे आता खराताकडे आपल्याला पाहायला मिळतात ते त्याचं कारण आहे. आणि म्हणून मी मगापासून सांगतो की सरकारचंच याच्यात मोठा सहभाग आहे.